खुशखबर. अनेक लोकांना असा प्रश्न पडला आहे की किती लोक येतात आणि पैसाच बोलतात. पैशाला तर कोंबडी पण खात नाही आणि पैसे कोंबडी खायला पण पैसेच लागतात. ही पण तेवढी सत्य परिस्थिती आहे ना. तर 10 मिनिट बोले चालेल ना. यस. मला असं वाटतं की शार्प 12 वाजता आमच्या मुंडे सरांनी आपल्या SLPS संस्थेचा प्लॅन चालू केला आणि 1 तासामध्ये अतिशय सुंदर भाषेमध्ये आपल्याला समजेल अशा भाषेमध्ये जे आमच्या मुंडे सरांनी प्लॅन दिला त्यांच्यासाठी एकदा दिलखुलास टाळ्या व्हायला पाहिजे. प्लॅन झाल्यानंतर मला वाटतं सरांनी कंपनीची प्रॉडक्ट प्रोफाईल आणि प्लॅन या तिघांची माहिती दिली. त्यानंतर या प्लॅन मध्ये येण्यासाठी काही लोकांनी प्रॉडक्ट घेतले, त्यांना रिझल्ट आला, त्यानंतर अचिव्हमेंट व्हायला लागल्या. ब्रॉन्झ पासून सफार लेवल पर्यंत ज्या लोकांनी पहिल्या लेवल पासून 8व्या लेवल पर्यंत ज्यांचा सत्कार पाहिला, तुम्ही मान सन्मान पाहिला, त्या सर्व 1 ते 8 लेवल अचीव्हर साठी एकदा जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे. आणि या सर्व माध्यमातून एक आपला बोनन्झा जो चालू आहे शिमला अचीव्हर होण्यासाठी ज्यांनी हार्डवर्किंग केलं आणि खूप फास्ट आणि खूप कमी वेळेमध्ये ज्यांनी शिमला हे टार्गेट अचीव्ह केलं, एक्स आर्मी पर्सन आमचे संदीप वाडकर सर यांच्यासाठी दिलखुलास टाळ्या व्हायला. आता शेवटचे 10 मिनिट बोले. नक्कीच त्या 10 मिनिटांमध्ये 3 गोष्टी असतील. पहिली गोष्ट म्हणजे या SLPS मध्ये येण्याच्या अगोदर माझं पास्ट काय आहे किंवा बॅकग्राऊंड काय आहे. आज या SLPS मध्ये जेव्हा जॉईन झालो त्याच्या अगोदर जर पाहिलं तर या हॉल पासून 50 किलोमीटर अंतरावर छोटस खेडेगाव आहे. त्या खेडेगावामध्ये माझं शिक्षण कंप्लीट झालेलं आहे. 2000 साली मी माझे गाव सोडून एक MIDC मध्ये, आज पुणे सिटीमध्ये अनेक MIDC मध्ये अनेक एरियामध्ये कंपनीज आहेत, त्यामध्ये मी चाकण ही सिटी निवडली होती. या चाकणमध्ये तब्बल मी 2000 ते 2005 5 वर्ष जॉब केलेला आहे. त्यानंतर 2005 ते 2013 8 वर्ष मी माझ्या स्वतःचा व्यवसाय केलेला आहे. त्या व्यवसायामध्ये नक्कीच मी 1 लाख महिना सुद्धा घेतलेला आहे. 2013 साली 2012 साली डायरेक्ट सेलिंग मध्ये नक्कीच आलो. त्यानंतर बेसिक नीड ज्या कंप्लीट व्हायला पाहिजे, एक सामान्य एक ऑर्डिनरी व्यक्तीच्या त्या सर्व बेसिक नीड पण कंप्लीट आहे. परंतु स्वप्न एकही कंप्लीट नव्हतं. कोरोना चालू होता 2020 च्या मार्च मध्ये. 20 मार्चला कोरोना अनाऊन्स झाला होता आणि सर्वांनी थाळ्या वाजवल्या होत्या. आठवतंय? आमच्या PM मोदी सरांनी सांगितलं होतं थाळ्या वाजवण्यासाठी. मी पण त्याच्यात एक गॅलरीत जाऊ. आठवतंय तो दिवस? भयंकर जगामध्ये वादळ निर्माण झालं. कोरोनामध्ये माझ्याही आयुष्यात वादळ निर्माण झालेलं होतं आणि प्रचंड नुकसान झालेलं होतं. आणि हे सर्व चालू असताना कोरोनामध्ये अशी एक अपॉर्च्युनिटी शोधत होतो की ज्यामध्ये माझं करिअर होऊ शकतं. मी ते लाईफ टाईम काम करू शकतो. अनेक इंडस्ट्री मार्केटमध्ये आहे, ज्या इंडस्ट्रीमध्ये 15 वर्ष मी काम केलं, ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमध्ये, की तिथे परत जर का मी काम उभं केलं तर खूप वेळ लागेल, खूप कॉम्पिटिशन आहे. म्हणून अशी एक शोधत होतो अपॉर्च्युनिटी. ती शोधत असताना टॉप 10 डायरेक्ट सेलिंग कंपनीज इन इंडिया असं जर तुम्ही गुगल मध्ये सर्च केलं तर मी ठरवलं होतं डायरेक्ट सेलिंग मध्येच करिअर करायचं. डायरेक्ट सेलिंग करण्याचे 2च फायदे मला समजले होते की 0 इन्व्हेस्टमेंट मध्ये, शून्य भांडवलामध्ये हा बिझनेस स्टार्ट होऊ शकतो आणि मला जी मॅन पॉवर मिळेल, माझी जी टीम बनेल, त्या मॅन पॉवर मुळे मला नक्कीच त्यांच्या कामावर त्यांना पण पैसे मिळतील आणि मला पण पैसे मिळतील. या 2च गोष्टी मला समजल्या होत्या आणि म्हणून डायरेक्ट सेलिंग कंपनीचा शोध चालू होता. टॉप 10 डायरेक्ट सेलिंग कंपनीज इन इंडिया असं सर्च केल्यानंतर 10 कंपन्यांची नाव आली. त्या 10 कंपन्यांमध्ये 9 नंबरला नाव होतं SLPS वेलनेस प्रायव्हेट लिमिटेड. 9 नंबरची कंपनी माझ्यासाठी अननोन होती. बाकीच्या 9 कंपन्यांमध्ये अनेक माझे मित्र किंवा अनेक कंपन्यांची मी माहिती पण घेतली होती गुगल मधून, युट्यूब मधून. पण अशी एक कंपनी नवीन होती जिचं नाव माझ्यासाठी अननोन होतं. त्या कंपनीच्या तळाशी गेलो आणि कंपनी प्रोफाईल आणि प्रोडक्ट आणि प्लॅन सर्व युट्यूबला आणि गुगलला आहे. सर्च केल्यानंतर ठरवलं करिअर करायचं तर SLPS मध्येच. आपल्या MD सरांचा एक व्हिडिओ मी ऐकला होता 1.5 तासाचा, त्या गुगल मध्ये होता. त्या व्हिडिओचं नाव होतं, हेडलाईन होती, सवाल आपके जवाब संजीव कुमार सर.
ज्याला कोणाला वाटतं ना काय आहे विजन आणि मिशन आणि विचार, नक्की तो व्हिडिओ पहा. मी पाहिला होता आणि त्या दिवशी डिसिजन झाला करायची कंपनी तर हीच. पण सिनियर कोण आहे, सिनियर मला शोधायचा होता. बऱ्याच लोकांना, अनेक मित्रांनी किंवा नातेवाईकांनी जॉईन केलं असेल. मला सिनियर शोधायची वेळ आली होती की पुण्यामध्ये असा एक सिनियर असावा जो सपोर्ट करू शकतो, जो माझ्या ओळखीचा आहे. आणि फेसबुकचा आधार घेतला, त्या ठिकाणी मला माझा सिनियर सापडला आणि त्यांचं नाव आहे, ज्यांनी अतिशय कमी वेळेमध्ये, अतिशय कमी वयामध्ये खूप छान अचिव्हमेंट केली आणि जे आपल्या महाराष्ट्रामध्ये फास्टेस्ट ब्ल्यू डायमंड झाले, ज्यांचा 1 करोड इन्कम आणि 60 लाखाची ऑडी कार वापरतात. धीरज कुमार सरांसाठी दिलखुलास टाळ्या व्हायला, की ज्यांच्या सोबत मी कामाला सुरुवात केली. मी त्यांना एकच प्रश्न विचारला, सर मला करिअर करायचं आहे, तुमचा सिनियर फक्त मला एकदा भेटवा, कारण तुम्ही कुणामुळे घडलेत त्या सिनियरला मला पाहायचं आहे. आणि सेकंड डेला 21 जुलै 2021 साली त्यांनी मला ज्यांना भेटवलं, आपल्या महाराष्ट्राची आन बान शान आणि या महाराष्ट्रामध्ये टीम फायरची ज्यांनी स्थापना केली आणि त्या टीम फायर मध्ये आमच्यासारखे 9 ते 10 डायमंड ज्यांनी क्रिएट केले आणि ज्यांना डायरेक्ट सेलिंग या इंडस्ट्रीमध्ये डॉक्टरेट ही पदवी मिळाली, आपल्या सर्वांचे गुरु आणि सगळ्यांचे लाडके लीडर मिस्टर विकास कुलकर्णी सरांसाठी जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे. या दोघांना मी भेटलो आणि 100% कामाला सुरुवात करायचा विचार आला, डिसिजन झाला. मग भेटायचं कोणाला? तर माझा पहिला फोन होता, जे आता शेवटी बोलून गेले, प्रशांत शिर्के सरांना फोन लावला होता. ती सर मी एक कंपनी चूज केलेली आहे आणि त्या कंपनीमध्ये मी काम करण्याचा डिसिजन घेतला आहे. तुम्हाला जर काही कंपनी आवडली, नक्कीच आपण सोबत काम करूया. 100% पास्ट कंपनीमध्ये आम्ही मित्र होतो आणि आम्ही एकत्र काम पण केलेलं होतं. त्यांच्या सोबत आले होते मुंडे सर आणि आदित्य सर, हे त्रिमूर्ती आली होती कात्रज मधून. आणि भोसरीच्या साईसागर हॉटेलमध्ये चहा पिताना आपल्याला समजून घेतला होता. आणि या तिघांपासून सुरू केलेला हा बिझनेस 30 लोकांचा झाला. महिन्यातच 30 लोक झाले होते. 6 महिन्यात 1000 लोकांचा बिझनेस उभा राहिला. 6 महिन्यानंतर 100% बिझनेसचं स्पीड वाढत होतं, नॉलेज मध्ये वाढ होत होती. आणि 6 महिन्यानंतर मला एक जाणवलं की या बिझनेस मध्ये जॉईन होताना मी ज्या गोष्टीला पाहून जॉईन झालो, ती गोष्ट होती की आजार 100% या भारतात 80% लोकांना आहे. त्याच्यात मी एक सुद्धा होतो. मला धुळीची अलर्जी झाली होती स्वतःला. मी स्वतः 3 महिन्याचा डोस कंप्लीट केला होता आणि माझ्या 9च्या 9 मित्रांना मी सुद्धा काही ना काही प्रॉडक्ट, काही ना काही आजारासाठी दिले, त्यांना पण रिझल्ट आला होता. पण 6 महिन्यात मी जेव्हा टोपास झालो आणि 3.5 लाख इन्कम मिळाला, त्यावेळेस एक प्रकर्षाने मला जाणवलं की या इंडियामध्ये फक्त शारीरिक आजार हा एकच आजार नाही आहे. या इंडियामध्ये अजून एक भयंकर आजार जो माणसाला मरेपर्यंत, चितेवर जाईपर्यंत सतावतो आणि त्या आजाराचं नाव होतं आर्थिक आजार, पैशांचा आजार. शारीरिक आजार दूर करायचा असेल तर मला असं वाटतं आपल्या संस्थेमध्ये एवढे भयंकर रिझल्ट ओरिएंटेड प्रॉडक्ट बनवलेले आहेत. 3 ते 6 महिने कुठल्याही आजारासाठी जर का तुम्ही प्रॉडक्ट यूज केले, जर का पथ्य पाळली, डोसेस वेळेत घेतले, मानसिकता स्ट्रॉंग ठेवली, मला खात्री आणि गॅरंटी आहे 3 ते 6 महिन्यात कुठलाही भयंकर आजार असू द्या, मुळासहित 100% बरा होतो. प्रॉडक्ट साठी दिलखुलास टाळ्या व्हायला पाहिजे, कारण प्रॉडक्ट जान आहे. हे प्रॉडक्ट नसते तर 100% आज आपण इथे नसतो. त्यानंतर जाणवलं होतं की दुसरा आजार जो आहे, जो भयंकर आहे, त्या आजाराचं नाव आहे आर्थिक आजार. तो दूर करायचा असेल तर काय करावं लागेल? तो दूर करायचा असेल तर एकच काम करावं लागेल. SNPS संस्थेमध्ये जी सिस्टम लावलेली आहे, जी एज्युकेशन सिस्टम आहे आपल्या संस्थेने लावलेली, फायटर सक्सेस सिस्टम असेल, आपल्या सर्व सिनियर मंडळींनी लावलेली एज्युकेशन सिस्टम असेल, किंवा आपल्या इमिजिएट सफायर अँड अबव किंवा टॉपाज अँड अबव मंडळींनी जी काही सिस्टम लावलेली, त्या सिस्टम मध्ये आज या चेअर मध्ये बसलेला कुठलाही व्यक्ती जर का 3 ते 6 वर्ष या सिस्टम मध्ये सरेंडर झाला, आपल्या टीमला सुद्धा या सिस्टम मध्ये आणलं, मी खात्री आणि गॅरंटी देतो 3 ते 6 वर्षानंतर या आपल्या सर्व मिडल क्लास लोकांना जो आर्थिक आजार आहे तो कायमचा मुळासहित बरा होईल. 100% मला खात्री आहे. कुठला आजार? आर्थिक आजार. तो दूर करायचा असेल तर 100% 3 ते 6 वर्ष सिस्टमला फॉलो करायला पाहिजे. सिस्टम फॉलो करायला तयार आहात? आज बरीच लोक 20 ते 30% लोक नवीन असतील आणि 70 ते 80% लोक जुने आहेत, जे ऑलरेडी डिस्ट्रीब्युटर आहेत. त्या दोघांना मी नक्कीच सांगेन, या सिस्टम मध्ये सक्सेस व्हायचं असेल तर काय करायला पाहिजे. या सिस्टम मध्ये सक्सेस होण्यासाठी मी काय केलं होतं
जेव्हा अनेक कंपन्या पाहिल्या त्याच्यात ही कंपनी निवडली. थोडक्यात डिसिजन मध्ये ताकद आहे. तो डिसिजन जर आज मी नसता घेतला 60 लाख मिळाले नसते. तो डिसिजन आज घेतला नसता तर आज जी लाईफस्टाईल आहे ती मेंटेन करू शकलो नसतो. तो डिसिजन नसता घेतला तर आज जे नाव आणि जे मान सन्मान रिस्पेक्ट महाराष्ट्रामध्ये मिळतो तो झाला नसता. आणि 100% हजारो लाखो लोकांचे जे आजार बरे झालेले आहेत किंवा भविष्यात होणार आहे ते आशीर्वाद सुद्धा मला मिळाले नसते. म्हणून ताकद कशात आहे? डिसिजन मध्ये आहे. तुम्हाला डिसिजन घ्यावा लागेल नवीन लोकांना, आणि ज्या जुने लोक आहेत त्यांना डिसिजन घ्यावा लागेल काम करण्याचं. डिसिजन घेतल्यानंतर एकच गोष्ट करावी लागेल, ती गोष्ट म्हणजे आपल्याला कृती करावी लागेल. फक्त डिसिजन घेऊन पैसे कधीच मिळत नाही. डिसिजन घेतला जॉईन होण्याचा, डिसिजन घेतला प्रोडक्ट यूज करण्याचा, प्रोडक्ट यूज केलं तर रिझल्ट तेव्हाच येईल जेव्हा डोसेस पाळले जातील, पथ्य पाळले जातील, मानसिकता स्ट्रॉंग राहील. 3 ते 6 महिने सेम याच बिझनेस मध्ये सक्सेस व्हायचं असेल 3च गोष्टी कराव्या लागतील. मानसिकता पॉझिटिव्ह ठेवावी लागेल 3 ते 6 वर्ष, पथ्य पाळावी लागतील, जेवढे ट्रेनिंग सेमिनार अटेंड करावे लागतील, आणि डोसेस वेळेत घ्यावा लागेल. वेळच्या वेळी आपल्या सिनियरचा सल्ला घ्यावा लागेल. आणि या 3 गोष्टी जर तुम्ही केल्या, मी खात्री आणि गॅरंटी देतो पुढच्या 3 ते 5 वर्षात सर्व आपण लोक जे मिडल क्लास आहे, आर्थिक